नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। नाश्ता केल्या म्हणजे मग पोटात असला की डोकं चालतो ना आपला मस्त प्रॉपरवाला। बोला नेहा, कसा आहे परोठा? ठीक आहे, म्हणजे चालतंय। अरे काय ठीक आहे, एअर फिल्टर आपण थोडं साफ करून घेतो, पुरा गंदा हो चुका आहे। सफरचंदाची शेती केली आहे। घरातून निघालं का तसंच, आपल्याला काय पावडर नाही ना पावडर नाही, हे खूप प्रकरण आहेत। अनप्लॅन्ड आहे आजचा पूर्ण विषय, अनप्लॅन्ड आहे। जिथे वाटेल तिथे थांब। BRO इथे काम करते, ऑपरेट करते। BROचं खरंच खूप कौतुक आहे की हे सगळे रस्ते त्यांनी एवढे छान ठेवलेत। फुल थ्रिल चालू आहे भाई, पुढचं काय दिसत नाहीये। ते 70 रुपये त्यांनी आता टोल घेतला माझ्याकडून, पण 70 ना 170 रुपये घेतले असते तरी पण कमीच होते। आता पोचलेलो आहेत नारकंड्याला। इथून रामपूर आहे नेक्स्ट इथलं गाव, जे आहे अराउंड काहीतरी 2 तासांनी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आपण आता पोचलेलो आहेत, रात्री आपल्याला 1:30 वाजले चंदीगडला पोचायला। चंदीगडला पोचल्यानंतर एडिट वगैरे करता करता मला 4 वाजले। अपलोड करून मी झोपलो आणि बरीच छान झोप झाली आहे। 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत मी झोपलो आहे। 11चं चेकआउट होतं, तर बरोबर 11 वाजलेत आता आपण चेकआउट केलेलं आहे। आजचा प्लॅन आहे, आपण शिमल्याला चाललो आहे। सोबत अनुभवणार आहेत स्पिती व्हॅलीची ट्रिप। हो, मी स्पिती व्हॅलीला चाललो आहे, मी आणि नेहा दोघंजणं। स्पिती व्हॅलीला बऱ्याच दिवसांपासून जायचं होतं, पण तो क्षण आज आलेला आहे। आपण स्पिती व्हॅलीला चाललो आहे। तर आजचा जो स्टे असेल तो शिमला असेल, नाहीतर काय का नारकंडा असेल। तर मोस्टली शिमल्याला थांबू आम्ही, कारण की आम्ही ना 1-2 वेळा शिमल्याला गेलो आहे, पण आम्ही शिमला कधी एक्सप्लोअर नाही केला आहे। मुळात शिमल्याला एक्सप्लोअर करण्यासारखं असं विशेष काय नाही आहे तिथे, फक्त मॉल रोड वगैरे सोडला तर काय विशेष असं नाही। कारण की आता लिटरली आपल्या इकडे जेवढं गरम असतं त्याच्यापेक्षा जास्त गरम आता इथे आहे। पूर्ण गाडी तापली आहे आणि खूप गरम होतं आहे। ह्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो। तर आता निघालो आहे चंदीगडवरून बराच पुढे आलो, 20-25 किलोमीटर, आणि आपल्याला डोंगर वगैरे दिसायला लागलेत। खूप छान आहे आणि टर्न शार्प आहेत एकदम, घाटात आहे मी। तर आता मी जास्त मोबाईल हँडल नाही करणार, तर आपले पुढचे कॅमेरामॅन हे बाजूलाच बसलेले आहेत आणि ते आपल्याला मला दाखवतील किंवा तुम्हाला जे काय आहे निसर्ग दाखवतील। खूप मोठे मोठे डोंगर आहेत, खूप भारी वाटते, भारीच वाटणार, कारण की ते देवाने बनवलेली भूमी, देवभूमी, हिमाचल प्रदेश देवभूमी, तर काय वादच नाही। नाश्ता करायला थांबलोय आपण, पंजाबी ढाबा दिसतोय, गाडी इथे उभी केली आहे। आपल्याला इथे पूर्ण माउंटन्स दिसायला लागले। हा रस्ता पूर्ण शिमल्याला जातो, 80 किलोमीटर्स। पण आता नाश्ता करून घेऊयात आणि मग त्यानंतर निघूयात। नाश्ता केल्या म्हणजे मग पोटात असला की डोकं चालतो ना आपला मस्त प्रॉपरवाला। नाश्ता करू निघू, बघूयात। पराठा आलेला आहे मस्त। नेहाने पनीर पराठा घेतला आहे, मी आलू पराठा घेतला आहे। आणि आज आपण दही नाही खाणार आहोत, आज आपण लोणचं खाणार आहोत। हा खूप छान असा व्ह्यू, त्याबरोबर नाश्ता बाहेर। जस्ट परोठा संपवला। नेहा, कसा आहे परोठा? ठीक आहे, म्हणजे चालतंय। अरे काय ठीक आहे, अरे याला सांगायला पाहिजे, आमच्या अजितकडे येऊन जरा शिकून जा। आणि 1993 पासून लोकांचा छळ मांडला यांनी, एकदम सो आहे तो। मी चहा घेतो, एक पराठा खाल्ला। आपल्याला जसं तुम्हाला बोललो, माझा मित्र अनिकेत, तो सध्या स्पिती व्हॅली, तो ॲक्च्युली टूर ऑर्गनाईज करतो। तर स्पिती व्हॅलीमधून आत्ताच तो बाहेर निघाला आहे आणि तो आता मनालीला आहे। तर तो मला सगळ्या गोष्टी गाईड करतो की इथून इथे जा, इथे तुला चांगलं जेवायला मिळेल। तर त्याचं न ऐकता मी इथे अलीकडे थांबलो, स्वतःचा शहाणपणा केला आणि आता ते अंगाशी आलं आहे। आता तो बोलला आहे तिथे आम्ही जाऊ आणि व्यवस्थित खाऊ। आता एक पराठा खाल्ला, भूक छान आहे, काय एकदम नावं ठेवण्यासारखं घाण नाही आहे, पण आपल्याकडे
ह्या गोष्टी चांगल्या मिळतात, तर इथे जास्त चांगल्या मिळायला पाहिजेत ना, तर ते थोडंसं डिसअपॉइंटमेंट झाली आहे. बघू आता. घाट समाप्तच होत नाहीये, पूर्ण घाट चालू आहे आणि रोड खूप चांगले झालेत. म्हणजे लिटरली इथे 70 रुपये त्यांनी आता टोल घेतला माझ्याकडून, पण 70 ना 170 रुपये घेतले असते तरी पण कमीच होते. एवढा छान रोड बनवलाय त्यांनी. याच रोडने मी लडाखला गेलो होतो माझी बाईक घेऊन, तेव्हा रोडची परिस्थिती आणि आत्ताची रोडची परिस्थिती खूप वेगळी आहे. ह्याच्या पुढे जाऊन रोड कसे असतील हे मला माहीत नाही, पण आत्तापर्यंत रोड खूप चांगले आहेत आणि कंटिन्यू घाटात आहे मी. कंटिन्यू गाडी चढते आपली, पण एकदम रिलॅक्समध्ये चढते. असं म्हणजे कुठला त्रास नाही किंवा कोण आडवं तिडवं घुसत नाही किंवा काही मध्ये ऑब्जेक्ट्स येत नाही. एवढं छान सगळं, म्हणजे सगळ्यांना रूल्स व्यवस्थित माहिती आहे, त्याप्रमाणे सगळे फॉलो करतात. जेवायला थांबलो इथे, व्ह्यू बघू शकता मागे माझ्या, पूर्णपणे भारी आहे. जेवायला थांबलो आहे आणि आता थोडंच जेवणार, कारण मग अशी खाल्लं आहे. नेहा बसली इथे, जेवायला ऑर्डर दिलेली आहे. मस्त हा रस्ता सरळ जाणार आहे आपला. तर जेवण झालं का निघू. आता 30 किलोमीटर्स काहीतरी बाकी आहे. 30 किलोमीटर्स नंतर मग आपण शिमल्याला पोचणार आहोत. पण माझं असं मत आहे की शिमल्याला टाईम वेस्ट करण्यापेक्षा थोडं पुढे जाता आलं तर जाऊ. अनप्लॅन्ड आहे आजचा पूर्ण विषय, अनप्लॅन्ड आहे. जिथे वाटेल तिथे थांबू, जिथे वाटेल तिथे स्टे करू, रेस्ट करू. आणि उद्या आता पूर्णपणे प्लॅन आहे, पण प्लॅन नाही आहे असं पण आहे. कारण की टेंटेटिव्ह प्लॅन घरातून निघाल्यानंतर केला होता, पण तसाच चालेल असं नाही, कारण की रोड कंडिशन वगैरे पण आपल्या हातात नसतात. तर ज्या गोष्टी जशा असतील तशा रॉ गोष्टी आपण करणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून. आता छान जेवण, एकदम बेसिक जेवण मागवलं आहे, कारण की मगाशी खाल्लं त्यामुळे अर्धं पोट भरलं आहे. अर्धं पोट आहे तर त्याच्यासाठी नुसतं जेवण मागवलं आहे आणि ते जेवण आम्ही निघणार आहोत. व्ह्यू एन्जॉय करा. दाल मखनी मागवली आपण, रोटी पापड, खूप जास्त क्वांटिटी आली आहे. त्याच्यानंतर राईस मागवतो आणि झालं. खूपच भारी वाटतंय. प्लेलिस्ट पण सेम लागली आहे. हो खरंच, म्हणजे एकदम वाईब सेट झाली आहे. शिमला, रिप्राईज गाणी आणि हा वातावरण. शिमल्याला पोहोचलेलो आहेत आता आपण. शिमला प्रॉपर म्हणजे आता इथे शिमल्याला आम्ही थांबणार होतो, पण आत्ताशी काय 2-2:30 झालेले आहेत, 2:45 झालेत. तर मग विचार केला थोडंसं पुढे जाऊन थांबूयात, म्हणजे उद्याचा प्रवास कमी असेल आणि आपल्याला जास्त एक्सप्लोअर करता येईल. शिमल्याला गर्दी जास्त आहे आणि असं बघण्यासारखं विशेष म्हणजे मॉल रोड जो आम्ही बघितलेला आहे, जास्त नाही फिरलोय पण फिरलोय. मग जे आपल्याला स्पिती व्हॅली एंटर करायचं आहे तर आपल्याला किन्नौर व्हॅलीवरून स्पिती व्हॅलीला जावं लागणार आहे. तर आता आज विचार चाललाय किन्नौर व्हॅलीला आपण एंटर करूयात, म्हणजे आपल्याला पुढे जायला अजून वेळ मिळेल. तर आता 2 तासाचा अजून प्रवास आहे, 2-2.5 तासाचा, तो करून आपण स्टे करूयात किंवा पुढे जाऊन बघूयात आपल्याला काय वाटतं. जर अजून पण करू शकत असू तर करू, कारण की हा प्लेस एक्सप्लोअर केलेला आहे तसा आम्ही. तर आपल्याला पुढे जायचं आहे तर मग वेळ जास्त मिळेल, जास्त वेळ घालवता येईल, त्यामुळे आम्ही पुढे जातोय. आता शिमल्याला आपण पोहोचलोय. वातावरण थोडंसं असं म्हणजे आपल्या गाडीच्या AC एवढं वातावरण बाहेर थंड झालेलं आहे, पण प्लेझंट आहे, छान वाटतंय. आणि पावसाचे पण चिन्ह वाटत होते, पण आता इथे जरा उजाडलंय. पहिले मी आलो होतो तर आता हा ब्रिज चालू केलाय, तर ह्या ब्रिजमुळे बरीचशी ट्रॅफिक कंट्रोल झाली आहे. तर हा ब्रिज जेव्हा नव्हता तेव्हा पूर्णपणे फिरून जायला लागायचं ना, तेव्हा जास्त ट्रॅफिक व्हायची. या ब्रिजमुळे बराचसा फरक पडला. हा ब्रिज आत्ताच चालू झाला, आता म्हणजे 3-4 वर्ष झाली असतील, पण ह्या ब्रिजमुळे बराचसा फरक पडलाय. तर BRO इथे काम करते, ऑपरेट करते. BROचं खरंच खूप कौतुक आहे
की हे सगळे रस्ते त्यांनी एवढे छान ठेवलेत जे आपल्याला तिकडे नाही जमत ते त्यांनी इथे करून दाखवलंय. शिमल्याला थोडी अशी ट्रॅफिक होते, समोरून गाडी आली का सगळे लाईनमध्ये उभे राहतात, आपल्यासारखे असे ओव्हरटेक करत नाही घुसत, त्यामुळे मग ट्रॅफिक पण इज्जतीत होते 10 मिनिटाची वगैरे. लांब पर्यंत लाईन लागलेल्या आहेत, पूर्ण बघू शकता पूर्णपणे. एअर फिल्टर आपण थोडं साफ करून घेतोय, कारण की आता आपल्याला आतमध्ये स्पिती व्हॅलीमध्ये एंट्री करायचं आहे. मग आपण एवढं आलो आहे तर मग त्याचं थोडंसं एअर फिल्टर आपण चेंज करतो आहे. हे दादा आपल्याला भेटलेत, त्यांना रिक्वेस्ट केली तर ते त्यांचं काम सोडून त्यांचे तिथे पुढे एक गॅरेज आहे, त्यांना रिक्वेस्ट केली तर ते आले आणि आपल्याला ते काम करून देतात. चांगलं बोललं का सगळे मदत करतात. पूरा गंदा हो चुका है, पूरा धूल मिट्टी हो गया, उसको थोड़ा साफ कर लेते. क्या प्रेशर से हवा मार देंगे, है आपके पास? ओके. झालेलं आहे गाडीचं काम पूर्ण. 100 रुपये घेतले त्यांनी आपल्याकडे, पण बराच धुळीत माखला होता. आणि मला आता गाडी चालवतानाच कळत होतं की गाडी थोडीशी नॉकिंग करते चालताना. आपल्याला गाडीबद्दल माहिती असेल तर गोष्टी लगेच लक्षात येतात, त्यामुळे खूप प्रकार होऊन यार. त्यामुळे त्यांना बोलून घेतलं आणि 100 रुपयात त्यांनी आपल्याला ते करून दिलेलं आहे. शिमला क्रॉस केलेलं आहे आपण, आता नारकंड्याला चाललो आहे. 50 किलोमीटर बाकी आहे. हा सिनिक व्ह्यू मिळाला बघायला म्हणून थांबलो. नेहाचा आग्रह की थांबू. आता मॅडम केस विंचरत आहेत, मग पावडर लावतील, मग मॅडम एक फोटो काढायला लावतील. युजली तिला एकटीला नाही फोटो काढायला आवडत, ती सोबतच फोटो सेल्फीच काढणार. बघू शकता ते पूर्ण आवरणार प्रॉपर. बाई आपलं काय निघालं, काय घरातून निघालं का तसंच. आपल्याला काय पावडर नाही ना पावडर नाही. भारी वाटतंय पण एकदम. अच्छा इथं पडला कोण का राहील का. आपण आता ना शिमला क्रॉस केलंय आणि आपण आता नारकंडा या इकडे निघालोय. खूप धुकं लागली आहे, म्हणजे आपल्याला गाडीची पार्किंग लाईट लावून चालावं लागतंय. पण मस्त आहे वातावरण, असं वाटतं म्हणजे चारी बाजूने AC चालू आहे. फुल थ्रिल चालू आहे भाई, पुढचं काय दिसत नाहीये. आपण आपली लाईट लावली आहे आणि 30-40च्या स्पीडला चाललोय. व्यवस्थित आहे सगळं. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला पोहोचायला. समोरच्या गाड्या आहेत त्यांच्या गायडन्स प्रमाणे चाललोय आपण. फुल मजा आणि थ्रिल इथूनच चालू झालेला आहे. पूर्णपणे फॉग अप झालेला आहे, फॉग मध्ये आहे. समोरच्या गाड्यांनी लाईट लावली म्हणून ते दिसत आहे. हे जास्त आहे रे, कॅमेरामध्ये तरी बऱ्यापैकी दिसतंय, आम्हाला नाही दिसत आहे तेवढं. आत्ता तिथे ऊन दिसतंय, इकडे पूर्ण सावली पडली होती म्हणून थोडंसं धुकं आणि अंधार दिसत होता. पूर्णपणे आता तिथे ऊन आहे, तर आता एकदम फ्रेश वाटतंय बघा. हेच तर चाललंय सगळं. हे बघू शकता पूर्ण सफरचंदाची शेती केली आहे. पूर्णच्या पूर्ण आपल्या माउंटन्सवरती आपल्याला हे दिसतंय आणि पूर्ण म्हणजे सगळीकडे तेच चाललंय. म्हणजे इथे ट्रान्सपोर्टेशन पण पूर्णपणे सफरचंदाचं आहे आणि खूप मोठी शेती आहे वाटतं इथे. हे बघा वरती बघू शकता पूर्णच्या पूर्ण डोंगर झाकलेले आहेत सफरचंदांच्या झाडाने. आता पोचलेलो आहेत नारकंड्याला, पण आता 6 वाजले, तर आम्ही विचार करतोय की नारकंड्याला थांबण्यापेक्षा आपण थोडं पुढे जाऊन थांबूयात रामपूरला. म्हणजे आपल्याला उद्या थोडे कमी किलोमीटर्स करायला येतील. थोडासा वेळ जातो आहे अजून आपला, तर त्यामुळे थोडं वेळ लागणार आहे आपल्याला 2 तास. आणि असं पण आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय टाईमपासच करणार आहेत, त्यापेक्षा गाडी टाईमपास करू, 2 तास घालू आणि मग पुढे जाऊन थोडंसं होल्ड करूयात. तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण माझ्या नेहा इथे फिरते. आम्ही फुल घरचे इथले असल्यासारखे फिरतोय. नारकंडा, आय लव्ह नारकंडा बघा, पूर्ण मस्त वाटतंय ते सगळं.
थंडी आहे पण. खूप थंडी आहे. आपली गाडी आणि रायडर्स पण आहेत इथे. हे सगळे बघतात माझ्याकडे आता. तिकडे शंतनू गेला आहे एका टुरिस्ट गाडीला इन्फॉर्मेशन काढायला. आता आम्ही नारकंडा पोचलो आहे आणि आता आम्ही इकडे विचार करतोय पुढे जायचं. इथून रामपूर आहे नेक्स्ट इथलं गाव, जे आहे अराउंड काहीतरी 2 तासांवर. तर पण कसं इथे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे आणि आत्ता संध्याकाळ झालीच आहे, ऑलमोस्ट आता सनसेट होईल, तर त्याच्यामुळे थोडंसं निर्णय घेतो आहे की पुढे जायचं का इथेच कुठेतरी होमस्टे बघून कंटिन्यू करायचं. आता तो विचारून आला का कळेल की म्हणजे नक्की काय नेक्स्ट स्टेप काय असेल. पोचलेलो आहेत आपण रामपूरला. परत अनिकेतला फोन केला आणि अनिकेतने आपल्याला एक रूम अरेंज करून दिलेली आहे. इथे बघू शकता आपली गाडी सेफली पार्क आहे आणि हे हॉटेल आहे पूर्ण. तर आपल्याला चांगल्या रेटमध्ये जवळपास 1500 रुपयामध्ये आपल्याला ही रूम मिळाली आहे. खूप छान रूम आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या तर आपण चिटकुलला जाणार आहोत, आपल्या इंडियाचं लास्ट विलेज, तिबेट साईडचं लास्ट विलेज, म्हणजे तिबेट बॉर्डर आपण शेअर करतो. तर तिबेट साईडचं लास्ट विलेज आपण चिटकुल आहे, तर चिटकुलला जाणार आहोत. तर बघूयात उद्याचा प्रवास कसा होतो. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर. चला तर मग भेटूया, बाय.